श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. निळा नंबर 152चा उर्वरित भाग. मग एक अनुसरती एक ननुसरती ते प्रमादिये बोली जेती ते सृष्टी शून्य होय अनुसरल याचे अंग तुक खुंटे अनारब्ध सुखे पारब्धा भोगे श्रेयो अनुसरल यासी कर्म सवा भोगू नाही दैव सवा भोगू अनुसरल यासी देवत्व तियचत्व होणे नाही ज्ञानी यासी श्री मूर्तीवरी साधन प्रतिती प्रापकू बोधू कैवल्य दाता हा मोक्ष दाता हा ऐसी ज्ञानी यासी प्रतीती अनुसरोनी सन्निधान करी या परी योग्य होय तयासी परमेश्वरू सत्ता ज्ञान दान करीती कोणी एकी अवसरी सकळी मळाचे परिसारण करोनी परमेश्वरू जीवू आपली सत्ता शक्ती संचरती मग मागो ते मळ घालीती सत्ता बोलीजे सुचा बोलीजे विभाचार्य ज्ञान बोलीजे सत्ता ते विदित सत्ता ज्ञान तोची अपरोक्ष ज्ञान सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे कर्म शाळणी उपावो जाणे येते विघ्न जाणे विघ्नो पशुमू जाणे सन्निधानी शाळी का असन्निधानी शाळी सन्निधानी तोकोडुनी बहुत शाळी असन्निधानी ते जे जेतुलिनी शाळावे ते तेतुलिनी शाळी सत्ता ज्ञानी विकार सृष्टी कर्मसृष्टी आदिना होती दैव विग्रह ब्रह्मादिक आपुल्या पदा नेया वेया येती परी तो तयाची वासई न पाये अष्टभैरव हलविती दंडाळविती परी तो जैसा काही तैसाची ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रकटती विद्या अविद्या पुरुषू या तिया ते विद्या प्रकाशी मग तो विद्ये आदिनु होय या परी योग्य होय तयाशी परमेश्वरू सामान्य ज्ञान ध्यान करती सामान्य ज्ञानी विकार सृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय दैवसृष्टी अधीना होती सत्ता सामान्य ज्ञान मिळवणी अशेष कर्म शाळन करी अशेष मड शारण करी तेने लाविले ते तो फेडी तेने नाही लाविले ते तयाची न पिटे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.